आवळ्याचा सीझन सुरू झाला की आपण त्याची वेगवेगळी लोणची आणि चटण्यांचे प्रकार करतो। आज एक अगदी वेगळा प्रकार आपण बघणार आहोत। आवळ्यामध्ये आपण ओली हळद आणि बीटरूट घालून लोणचं करणार आहोत। त्यासाठी एक मोठा हळदीचा तुकडा मी धुवून सोलून घेतला होता, तो आता किसून घेते आहे। आपली रोजची जेवणातली जी आमटीची वाटी असते त्याने साधारणपणे पाव वाटी इतका हा हळदीचा किस आहे। 1 इंच आलंही मी किसून घेते आहे आणि एक मध्यम आकाराचं बीटरूट मी स्वच्छ धुवून सोलून घेतलं होतं आणि तेही किसून घेतलेलं आहे। 10-12 आवळे मी व्यवस्थित प्रेशर कुकरमध्ये शिजवून घेतले होते, त्यातल्या बिया काढून घेतल्या आणि आता त्याच्या फोडीही अशा मोकळ्या करते आहे। याला फोडणी घालायची आपल्याला, त्यासाठी एका कढईमध्ये 4 चमचे तेल घेऊन त्यामध्ये 1 चमचा जिरं आणि पाव चमचा हिंग घातलं होतं मी। त्यानंतर किसलेलं आलं घालून 1-2 सेकंद परतून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण किसून घेतलेलं बीटरूट यात घालायचं आहे आणि तेही व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। 2-3 मिनिट बीटरूट परतून झालं की मग त्यामध्ये किसलेली ओली हळद घालायची आहे। बीटरूट आणि ओली हळद आपण पूर्णपणे शिजवून घेणार आहोत, कारण आवळे आपण पूर्णपणे शिजवून घेतलेले आहेत। हे व्यवस्थित शिजल्याशिवाय यात आपण आवळे घालायचे नाहीयेत। थोडंसं पाणी घालून झाकण ठेवून व्यवस्थित हे शिजवून घ्यायचं आहे। बीटरूट जर कच्चं राहिलं थोडंही तर ते मातकट लागतं, पण मात्र जर छान शिजलं तर त्याची चव चांगली गोडसर लागते। 1 चमचाभर किसमिस घालते आहे आणि शिजवून घेतलेल्या आवळ्याच्या फोडी घालते आहे। आवळ्याच्या वेगवेगळ्या रेसिपीज मी करत असते, त्या बहुतेक सगळ्या रेसिपीजमध्ये मला त्यामध्ये किसमिस घालायला आवडतात। तुम्हीही घालून बघा, त्याची खूप छान चव लागते। अर्धा चमचा काळं मीठ आणि पाव चमचा आपलं रोजच्या वापरातलं मीठ मी इथे घालते आहे। त्यानंतर अर्धी वाटी गूळ घालते आहे। गुळाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता। आवळ्याचा तुरटपणा आणि आंबटपणा बॅलन्स होण्याइतपत गूळ आपल्याला यात घालायचा आहे। हे सगळं एकत्र मिसळलं की यामध्ये अर्धा चमचा आपण काश्मीरी लाल तिखट घालणार आहोत आणि अगदी पाव चमचा इतकी मिरपूड मी यामध्ये घालते आहे। जर तुम्हाला अख्खे मिरे आवडत असतील तर तेही तुम्ही यामध्ये घालू शकता। पुन्हा पाव वाटी पाणी घालायचं आहे, कारण हे सगळं व्यवस्थित एकजीव आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। थोडंसं पाणी घालून झाकण ठेवून हे पुन्हा आपण शिजवणार आहोत। पाणी थोडंसं आटेपर्यंत आपण याला शिजवायचं आहे। तर अगदी पौष्टिक असं हे लोणचं आहे। रोज आपण आपल्या जेवणामध्ये आवळ्याचा कसा समाविष्ट करायचा आहे बघत असतो, तर हा एक खूप छान चविष्ट प्रकार आहे, तो तुम्ही नक्की करून बघू शकता। तिखट मिठाची पुरी, हिवाळ्यात होणारे वेगवेगळे पराठ्यांचे प्रकार, या सगळ्यांबरोबर हे लोणचं खूप अप्रतिम लागतं आणि एक साधारण 10-15 दिवस तुम्ही याला फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता। तर हे लोणचं या हिवाळ्यात तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला कसं वाटलं ते मला जरूर सांगा। धन्यवाद।